आत्ताचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, यांनी फार मोठं आम्हाला पाठबळ दिलं. यांना वस्तुस्थितीची जाणीव होती आणि आमचा हा संघर्ष त्यांना माहिती होता. आणि लॉ अँड ज्युडिशियलनी याला अप्रूव्ह केलं, कायद्यात बदल केलं, अपर हाऊस लोअर हाऊस, MMC ॲक्टमध्ये बदल केलं, MCHच्या ॲक्टमध्ये बदल केलं. हा कोर्स आणि हे रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश जे आहे कोर्टाच्या माध्यमाने कुठेही आम्हाला स्थगिती नाही, त्यामुळे शासनाने ते इम्प्लिमेंट केलं. याची पहिली मिटिंग आम्ही विलेपार्ल्याच्या CMP कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये घेतली आणि आमचे डॉक्टर सुधीर राव यांच्या नेतृत्वात आम्ही हिमपमची स्थापना केली. यात होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारी आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणारी, मिश्र प्रॅक्टिस करणारी डॉक्टरांची आमची संघटना झाली. 93 पासून 99 पर्यंत आम्ही संघर्ष केला, कारण आमचा एकच मोटो होता की आपल्या राज्यातील डॉक्टरांचं वैद्यकीय व्यवसाय सुरळीत चालावं, ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा सुरळीत मिळाल्या पाहिजे. हा आमचा एक मोटो होता. की मी जसं उदाहरण दिलं, मी जिथे प्रॅक्टिस करत होते ते 2 लाखाची वस्ती होती, एकही MBBS डॉक्टर नव्हतं. मी त्यांना सांगतो की तुम्ही या ग्रामीण भागात, तुम्ही लोकांना सेवा द्या, आमची कोणतीही अडचण नाही. परंतु ते ग्रामीण भागात येत नाही आणि आमची लोक सेवा देतात, त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. मी हेच सांगू इच्छितो त्यांना का तुम्ही कमी लेखू नका. प्रत्येक पॅथीला एक आदर आहे आणि तो त्याच्या लिमिटमध्ये, त्याच्या कक्षेत जे काय शिक्षण प्राप्त केलेलं आहे त्याच्या आधारावरती रुग्णांना सेवा देऊ इच्छितो. जिथे गरज वाटते तिथे तो कॉर्पोरेट हॉस्पिटल, मोठ्या डॉक्टर, MD मेडिसिन, फिजिशियन यांच्याकडे तो रेफर करतोच. हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताटे. खरं तर काल संपूपासनं किंवा मागच्या काही वर्षांपासून MBBS विरुद्ध BHMS हा जो काही वाद चालू आहे आणि तो वाद नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने हे काही संघर्ष आहे, त्याचं सत्य काय आहे आणि होमिओपॅथी नेमकं काय असतं तेही जाणून घेणार आहोत. कारण आज आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत. खरं तर त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मागच्या 50 वर्षापासून होमिओपॅथीसाठी त्यांनी संघर्ष केला आहे, त्यांचं कार्य आहे. आणि महाराष्ट्र होमिओपॅथी असोसिएशनचे ते माजी उपाध्यक्ष सुद्धा होते. खरं तर त्यांच्या माध्यमातूनच हिमपमची सुद्धा स्थापना झाली आहे, त्याचे सुद्धा ते फाउंडर आहेत. आणि DKMM असेल यासारख्या कॉलेजवर त्यांनी सेवा सुद्धा दिली आहे. असेच एक्सपर्ट होमिओपॅथी तज्ज्ञ माननीय डॉक्टर प्रकाश जांभट सर आपल्यासोबत आहेत. खरं तर त्यांचं आज स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की होमिओपॅथीचा इतिहास काय आहे, हा जो काही CCMP कोर्स आहे त्याची जे काही कशा पद्धतीने त्याची स्थापना झाली, त्याचे मिथ्स काय आहे आणि जे काही तुमचे असंख्य प्रश्न होते, कालपासून तुम्ही अनेकांनी प्रश्न केले. MBBS डॉक्टरांचे प्रश्न होते की होमिओपॅथी भारतात बंद झाली पाहिजे, असे तुम्ही काउंटरनी प्रश्न केलेत. पण नेमकं सत्य काय आहे आणि आज तेच आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रकाश जांभट सरांकडनं. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. खरं तर आम्हाला आनंद होतोय, तुमची समाजसेवा सुद्धा समाजाला माहिती आहे, अनेक माध्यमातून तुम्ही चर्चेत असतात. खरं तर होमिओपॅथी याविषयीचे अनेक मिथ्स आपल्याला ऐकायला भेटत आहेत. होमिओपॅथीची स्थापना कधी झाली आणि कशा पद्धतीने त्याचा प्रवास होता? सर्वात अगोदर मी आपलं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही ह्या विषयाकरता मला बोलवलं आणि चर्चेत घडून आणली, त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो. मी डॉक्टर प्रकाश जांभट, मी 79 पासून 79 पासून आपल्या संभाजीनगर शहरात प्रॅक्टिस करतो. होमिओपॅथी ही सर्वात चांगली पॅथी आहे, ज्याचं संशोधन एक MD मेडिसिन डॉक्टर सॅम्युएल हॅनिमान यांनी याचं संशोधन केलं आणि त्यांनी ह्या पॅथीचा प्रसार केला. 1988 साली अचानक कायद्यात एक बदल दिसला. महाराष्ट्र प्रॅक्टिशनर होमिओपॅथिक ॲक्ट जो आहे त्याच्या आधारावर आम्हाला नोंदणी दिली जाते. वनली हा शब्द ॲड झाला, वनली होमिओपॅथिक. आम्ही शॉकिंग, वनली म्हटल्यानंतर कसं शक्य आहे? त्या काळात मी जिथे प्रॅक्टिस करतो तो भाग जवळजवळ बिडकीनपासून संभाजीनगरपर्यंत, बिडकीनपासून उस्मानपुरापर्यंत मोजके 2-3 MBBS डॉक्टर होते. हो, मेडिकल स्टोअर तर एकही मेडिकल स्टोअर नव्हतं. मी जिथे प्रॅक्टिस करतो रेल्वे स्टेशन भागात उस्मानपुरात मेडिकल स्टोअर होतं. त्यावेळेस विरोधी पक्षनेते दत्ता पाटील हे विरोधी पक्षनेते होते. 88ला ज्यावेळेस अमेंडमेंट झाली, आम्ही महाराष्ट्रात संघटना नव्हती, कोणती होमिओपॅथिक डॉक्टरांची संघटना नव्हती. पूर्ण महाराष्ट्रातून 50 लोक आम्ही विधानसभेवरती गेलो आणि दत्ता पाटलांना भेटलो.
त्यांनी विचारलं, मुलांना तुम्ही किती लोक आले, तुम्ही परत जा, काही होणार नाही आणि संघटना बांधा, नंतर तुमचा प्रश्न घेऊन या. आम्हाला खंत होती, होमिओपॅथिक चांगली पॅथी आहे, परंतु ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करत असताना आम्हाला ॲलोपॅथिक औषधी वापरावी लागतात. डॉक्टर म्हणल्यानंतर कोणत्याही रुग्णाला एक अपेक्षा असते का आपल्याला जो त्रास आहे तो त्यांनी नीट केलाच पाहिजे. त्याकरता 88 92पर्यंतचा प्रवास, कारण शासनाकडून काही पदरात पाडून घ्यायचं तर त्यांना सोल्युशन सांगावं लागतं, पण आमच्याकडे काही सोल्युशन नव्हतं. आम्ही फक्त एकच म्हणायचो का आम्हाला ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू द्या. ते शक्य नव्हतं. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की असं होऊ शकत नाही, संघटना बांधणं गरजेचं आहे आणि संघटना इंटिग्रेटेड लोकांचीच पाहिजे, ज्यात होमिओपॅथिक पण औषध देतात आणि ॲलोपॅथिक पण औषध देतात. म्हणून मी काउन्सिलवर निवडून गेलो. महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषद मुंबई ह्याच प्रश्न करता, कारण मला कोणतंही कॉलेज चालवायचं नव्हतं. मला माझ्या बांधवांचं ग्रामीण भागात जी वैद्यकीय सेवा करतात त्यांना न्याय मिळवून द्यायचा होता व होमिओपॅथिक बरोबर ॲलोपॅथिक इमर्जन्सीमध्ये औषधी वापरता आली पाहिजे. त्यावेळेस संघटना नसल्यामुळे 93 साली आमच्या लक्षात आलं की प्रॅक्टिशनरची संघटना झाली पाहिजे. महाराष्ट्रातली सर्वात प्रथम जी संघटना झाली असेल ती हिमपॉम. हिमपॉम म्हणजे होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्र. याची पहिली मीटिंग आम्ही विलेपार्ल्याच्या CMP कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये घेतली आणि आमचे डॉक्टर सुधीर राव यांच्या नेतृत्वात आम्ही हिमपॉमची स्थापना केली. यात होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारी आणि ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करणारी, मिश्र प्रॅक्टिस करणारी डॉक्टरांची आमची संघटना झाली. 93 99पर्यंत आम्ही संघर्ष केला, कारण आमचा एकच मोटो होता की आपल्या राज्यातील डॉक्टरांचं वैद्यकीय व्यवसाय सुरळीत चालावं, ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय सेवा सुरळीत मिळाल्या पाहिजे, हा आमचा एक मोटो होता. कारण ग्रामीण भागातील आपले सगळे डॉक्टर्स मंडळी, त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आम्ही शासनाशी भांडलो. आमच्या ही संघटनेत डॉक्टर परेश नवलकर हे तज्ज्ञ, त्यांनी पूर्ण कायद्याचा अभ्यास केला आणि अटर्नी जनरल सॉली सरोबजी यांचं ओपिनियन घेतलं. त्यांनी आम्हाला पर्याय दिला का तुम्ही जर काउन्सिल तुमच्या बाजूने नसेल तर तुम्ही शासनाकडून एक कोर्स तयार करून घ्या, जो ॲडिशनल कोर्स, ज्यामुळे तुम्हाला मॉडर्न मेडिसिनची औषधी वापरता येईल. त्यांनी हा पर्याय दिल्यानंतर शासनाने त्याला मंजुरी दिली आणि गणेरीवाल समितीची स्थापना झाली. त्यात आमचे डॉक्टर परेश नवलकर यांनी खूप अभ्यास केला आणि अगोदर आम्ही हा 6 महिन्याचा कोर्स तयार केला. 6 महिन्याचा कोर्स तयार झाल्यानंतर आम्हाला काहीच होत नव्हतं, म्हणून आम्ही राज्यातील 22 डॉक्टरांनी बंद पुकारला. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पूर्ण कोलमडून गेली. त्यावेळेस राणेसाहेब मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय हृदयसम्राट, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत ही गोष्ट गेली आणि नाशिकला त्यांनी आम्हाला शब्द दिला की कोणतंही बंद पाळायचं नाही, मी तुमच्याबरोबर आहे, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी तो शब्द दिला आणि नंतर शासन दरबारी आमची पूर्ण प्रोग्रेस डेव्हलपमेंट झाली आणि नारायणजी राणे आदरणीय हे मुख्यमंत्री, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमारजी गावित होते, त्या अगोदर आहेर साहेब होते, दौलतराव आहेर, यांनी संपूर्ण मदत केली आणि 99 साली हा 6 महिन्याचा कोर्स फ्रेम झाला. हा फ्रेम झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंट व्हायचं आणि गव्हर्नमेंट डुबल्यामुळे त्याचं इम्प्लिमेंट होऊ शकलं नाही. 99 ते 2004 परत सुप्त अवस्थेत गेले. नंतर 2004 साली आम्हाला कॉलेजच्या माध्यमाने सपोर्ट मिळाला आणि शासन दरबारी वजन असल्याशिवाय कोणतंही कार्य होत नाही. 2004 ते 2014 हा कार्यकाळ आम्ही प्रत्येक हिवाळी अधिवेशन आलं का नागपूरला आमचा मुक्काम आणि स्ट्राईक प्रत्येक वर्षी. परंतु पृथ्वीराज आदरणीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण बाबा व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर विजयकुमारजी गावित सर, 99ला देखील डॉक्टर विजयकुमारजी गावित होते वैद्यकीय शिक्षण मंत्री. त्यांनी मंजूर केलेला कोर्स 14 वर्षाचा वनवास आम्हाला मिळाला आणि परत त्यांनीच इम्प्लिमेंट केला 2014ला. इम्प्लिमेंट झाल्यानंतर ह्या काळात
बरीचशी लोकांनी सपोर्ट केला. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, परंतु विदर्भातील बरेचसे आमचे मित्र जे हिंदपंपचे स्थापनेपासून आहे, जसे डॉक्टर सुभाष राऊत, डॉक्टर डी चौधरी, डॉक्टर रवींद्र पारख, असे भरपूर ज्यांनी विदर्भात संघटना चांगली मजबूत केली आणि त्यांच्या माध्यमाने आम्ही तिथे आंदोलन करत होतो. आणि त्यामुळे 2014ला आम्हाला याच्यात यश आलं आणि सिलेबस थोडा चेंज केला आणि आम्ही पूर्ण मॉडर्न मेडिसिनचे सब्जेक्ट त्यात कव्हर केले. फार्माकॉलॉजी पूर्ण 1 वर्षाचा कव्हर केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन युनिव्हर्सिटीतले तत्कालीन सर्व अधिकारी आणि आमचे सर्व सहकारी यांनी याला मंजुरी दिली आणि CCMP हा कोर्स 1 वर्षाचा फ्रेम झाला. CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी, हा 1 वर्षाचा कोर्स. परंतु दुर्दैव बघा, इंडियन मेडिकल असोसिएशन पुना ब्रँच यांनी काय त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी हायकोर्टात स्टे मागण्याचा प्रयत्न केला. 2000 साली त्यांनी स्टेचा प्रयत्न केला, परंतु हायकोर्टाने त्यांना स्टे दिला नाही. 2016 साली हा कोर्स सुरू झाला 1 वर्षाचा. मला मोठं आश्चर्य वाटतं, IIMने विरोध का करावा हा मोठा प्रश्न आहे. IIMने विरोध करायला नको, कारण आज त्यांचे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे तिथे सर्व RMO जे आहेत, आमच्या आयुषच्या डॉक्टर्स RMO आहेत, त्यांचे सगळे OTमध्ये काम करतात, ICUमध्ये काम करतात, रात्रीच्या ड्युट्या ते सगळे हॉस्पिटल सांभाळतात. हा मला मोठा प्रश्न पडला. मग त्यावेळेस त्यांना आम्ही सिलेबस दाखवला. होमिओपॅथिक डॉक्टर म्हणजे हा पूर्ण 5.5 वर्षाचा कोर्स करतात. MBBS डॉक्टर 5.5 वर्षाचा कोर्स करतो. जितका सिलेबस MBBSला आहे, माझं असं म्हणणं आहे त्यापेक्षा मोर दॅन MBBS BHMS CCMPचा सिलेबस आहे. जितके MBBSला विषय आहेत, जितक्या मार्काची परीक्षा ते देतात, तितक्याच मार्काची परीक्षा BHMS वाला देतो. 5.5 + 1 6.5 वर्षाचा हा कोर्स असताना देखील त्यांनी केवळ आपली मोनोपोली राहावी याकरता विरोध करतात असं मला वाटतं. मी सांगू इच्छितो त्यांना की त्यांनी याला विरोध केला नाही पाहिजे. आपण प्रत्येक पॅथीचा आदर केला पाहिजे आणि आम्ही तुमच्याकडनं काही असा वाटा मागून घेत नाही किंवा तुमचं नुकसान करून घेत नाही. आम्ही लहान भाऊच आम्ही स्वतःला समजतो तुमच्यापेक्षा, परंतु मला अभिमान आहे माझे जे BHMS CCMP डॉक्टर्स आहेत ते मोर दॅन MBBS आहे. कारण मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चालवतो, मला माहिती आहे त्यांचा सिलेबस काय. आणि हा CCMP कोर्स 1 वर्षाचा असून देखील 600 तासांचा हा कोर्स आहे आणि त्याला ते अपमानित करतात आमच्या लोकांना. परंतु आम्हाला न्यायदेवतावरती विश्वास आहे, शासनावरती विश्वास आहे. निश्चित यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि जी काय कोर्ट केस चालू आहे त्यात देखील आम्हाला यश मिळेल. परंतु विशेषतः पहिलं रजिस्ट्रेशन आमचं इश्यू झालं ते पवार व्यक्तीचंच झालं. निश्चित पूर्व मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला पाठबळ दिलं. आज ते हयात असते, जितका आम्हाला आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला असेल, कारण फार मोठा प्रवास आहे. 40 वर्षाचा अथक परिश्रम आहे आणि त्यांना पूर्ण इतिहास माहीत होता. आत्ताचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, यांनी फार मोठं आम्हाला पाठबळ दिलं. यांना वस्तुस्थितीची जाणीव होती आणि आमचा हा संघर्ष त्यांना माहिती होता आणि लॉ अँड ज्युडिशियलनी याला अप्रूव्ह केलं, कायद्यात बदल केलं, अपर हाऊस लोअर हाऊस MMC ॲक्टमध्ये बदल केलं, MCHच्या ॲक्टमध्ये बदल केलं. हा कोर्स आणि हे रजिस्ट्रेशन देण्याचे आदेश जे आहे कोर्टाच्या माध्यमाने कुठेही आम्हाला स्थगिती नाही, त्यामुळे शासनाने ते इम्प्लिमेंट केलं. काल देखील IIMने आणि माडनी संप पुकारला. निश्चित संप हा वैद्यकीय क्षेत्रात झालाच नाही पाहिजे, कारण मुख्यमंत्री साहेब काल बोलले तर दुसरे लोक जे संप करतात त्यात आर्थिक नुकसान होतं, परंतु IIMने आणि माडनी कोणी संप करणं म्हणजे जीवनाचं रुग्णांचे हाल करणे, रुग्ण त्यात दगावू शकतो, याकरता कुठेच आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. कोर्टाने तसे आदेश दिले. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्हाला सर्व व्याधी आदरणीय आहे,
कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरचा आम्ही असं वेगवेगळा आहे असं आम्ही करू शकत नाही. हे फार आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला, निश्चित त्यांनी कायद्याच्या कसोटीत बसून आम्हाला न्याय मिळवून दिला आणि हायकोर्टाचा देखील आम्हाला विश्वास आहे. त्यांनी देखील काल ज्या पद्धतीने आमची बाजू ऐकून जो न्याय देण्याचा प्रयत्न केला, निश्चित आमचं पूर्ण महाराष्ट्रातील BHMS CCMP कोर्स केलेले सर्व होमिओपॅथिक डॉक्टरांना एक आनंद झालेला आहे की 3 पिढ्या, एक 3 शतकाचा आपलं जे कार्यकाल होता त्यात खरं यश प्राप्त झालेलं आहे. नाही, हे सर्व इतिहास खूप रंजक आहे, प्रवासही खूप संघर्षात्मक आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की याचा किती मोठा कार्यकाळ जावा लागला तेव्हा हे रजिस्ट्रेशन CCMP कोर्स रजिस्टर झालाय. पण तुम्ही आता सांगितलं की 2016ला CCMP कोर्स आला, तर आतापर्यंत रजिस्ट्रेशन किती लोकांचं झालंय आणि याला रजिस्ट्रेशनला अशी म्हणजे वेळ का लागतोय? आतापर्यंत जवळजवळ 12,000 लोक CCMP कोर्स करून पूर्ण झालेले आहे. ओके. परंतु MMC जी कौन्सिल आहे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, ही तसं बघितलं तर ॲटोनॉमस बॉडी आहे. हे शासनाचं त्याच्यावरती वर्चस्व आहे. परंतु IME संघटना फार मोठी संघटना आहे आणि त्यांच्या दबावाखाली ती काम करते. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ही रजिस्ट्रेशनचा प्रश्न आला तर त्यांनी विरोध करायचा आणि मार्ड या संघटनेला पुढे करून आम्ही आंदोलन करू, दवाखाने बंद करू ही धमकी द्यायची. त्यामुळे शासनालाही मोठा प्रश्न पडला. परंतु ज्यावेळेस लॉ अँड ज्युडिशियलनी सांगितलं हे काय आपण त्यांना देतोय तो कायद्याच्या कसोटीत आणि त्यांची मागणी जी आहे आपण कायद्यात बसवलेली आहे, त्यांनी 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे. हायकोर्टानं कुठेही आम्हाला स्टे दिलेला नाही, कोर्सला स्टे दिलेला नाही, रजिस्ट्रेशनला स्टे दिलेला नाही. परंतु IMAच्या दबावाखाली आमचं आजपर्यंत गेली 10 वर्ष आमची लोकांची रजिस्ट्रेशन थांबवून ठेवली. परवा तारीख 30 तारखेला ज्यावेळेस शासनाने आदेश काढला की रजिस्ट्रेशन द्यायचं, आमचे आतापर्यंत 12,000 लोकांनी केलेलं आहे. परंतु हे बंद असल्यामुळे, त्यांच्या वेबसाईट बंद असल्यामुळे, वेबसाईट हॅक झाल्यामुळे आमच्या लोकांनी जे CCMP केल्यानंतर जो MMCला रजिस्ट्रेशन करता जो फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती लांबत गेली. आत्तापर्यंत जवळजवळ 3,000 लोकांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन करता. त्यांनी आता एक रजिस्ट्रेशन त्या दिवशी दिलं. कालच्या हायकोर्टात देखील त्यांनी सांगितलेलं की यांचे रजिस्ट्रेशन थांबवू नका, यांचे रजिस्ट्रेशन सुरू करा. आजपासून ते रिलीज होतील. साधारण 12,000 लोकांना रजिस्ट्रेशन प्राप्त होईल. आपला हा कोर्स जो आहे, हा कोर्स मेडिकल कॉलेजला होतो. त्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, काही प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. आपल्या जिल्ह्यात GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज घाटीत हा कोर्स प्रत्येक वर्षी 50 विद्यार्थी ॲडमिशन घेतात आणि बदनापूरचं जे कॉलेज आहे तिथे 50 विद्यार्थी ॲडमिशन घेतात. म्हणजे प्रत्येक वर्षी 100 विद्यार्थी ॲडमिशन घेतात. आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्तापर्यंत 450 डॉक्टर्स CCMP कोर्स पूर्ण केलेला आहे आणि रजिस्ट्रेशनच्या वाट बघत आहे. आता काल तो मार्ग सुखकर झाला आणि या सर्वांना रजिस्ट्रेशन मिळेल आणि स्वाभिमानाने हे जास्तीत जास्त अजून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. नाही, निश्चितच हा खूप म्हणजे संघर्ष आहे. रजिस्ट्रेशन भेटतंय, खूप लॉंग 10 वर्ष त्यांचे गेले, 12 खूप साऱ्या डॉक्टर्सवर अन्याय झालाय. परंतु IMA या कोर्सला कायम विरोध का करतंय? कारण तुम्ही जसं आता बोलले की IMA विरोध करते, का करत असेल, त्याचं कारण काय? कारण त्यांना अशी भावना आहे का आपल्या कौन्सिलला रजिस्ट्रेशन का होतं. परंतु ती कायद्यात तशी तरतूद शासनाने करून दिलेली आहे का ज्यांना ॲलोपॅथिक औषधी द्यायची त्यांच्याकरता हा कोर्स केलेला आणि त्यांचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल जी MBBS डॉक्टरची कौन्सिल आहे त्यात रजिस्ट्रेशन मिळाल्यामुळे त्यांना थोडा अपमान वाटत असेल असं मला वाटतं, किंवा आपल्या काही याच्यावरती ते डिमांड करतील. पण असं कोणतीही आम्ही डिमांड करणार नाही. आम्ही छोटेच भाऊ आहे, आम्हाला कुठेही कौन्सिलमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही किंवा तुमच्या निवडणूक यंत्रणेत इन्व्हॉल्व व्हायचं नाही. आमच्याकरता शासनाने वेगळं रजिस्टर तयार केलेलं आहे, डिजिटल रजिस्टर, त्यात आमची नोंदणी होणार आहे. तुमच्या इथे कुठे हस्तक्षेप करणार नाही हे मी ह्या माध्यमाने IMAच्या सर्व आमच्या मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही कोणताही गैरसमज करू नका किंवा BHMS CCMP लोकांचे भावना दुखवू नका, गैरसमज जनतेत समाजात निर्माण करू नका की हा कोर्स काहीतरी थातुरमातुर आहे, असं नाही. मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही कधी या. BHMS CCMP आणि MBBS कॉलेज
जे क्वालिफिकेशन आहे यात सुतभरही फरक नाही हे प्रूव्ह करून देऊ शकतो. हा कोर्स किंवा हे सिलेबस देखील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिकद्वारे चालतं. तुमचा कोर्स देखील MHSच्या माध्यमाने चालू शकतो. शिकवणारे सिलेबस तयार करणारे तुमची तज्ज्ञ लोक होती. त्यामुळे यांनी विरोध करू नये अशी माझी भावना आहे. होमिओपॅथी चांगली पॅथी आहे, परंतु ग्रामीण भागात उपचार करताना ॲलोपॅथीचा आधार काही आजारात घ्यावाच लागतो. त्याकरता आमची मागणी आहे. आमचा मूळ होमिओपॅथी हा आमचं प्रोफेशन चालू आहे. होमिओपॅथिक औषध उपचार चांगल्या पद्धतीने आमचे लोक करतात आहे. निश्चितच त्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु ह्या तुमच्या वादात, होमिओपॅथी आणि MBBSच्या वादात सामान्य नागरिक किंवा ग्रामीण भागातल्या रुग्णांचे हाल होऊ लागले. मग यांना हे हाल कमी करण्यासाठी MBBS डॉक्टरांना काय संदेश द्याल तुम्ही आता? आम्ही हेच सांगू शकतो की मी जसं उदाहरण दिलं, मी जिथे प्रॅक्टिस करत होते ते 2 लाखाची वस्ती होती, एकही MBBS डॉक्टर नव्हतं. मी त्यांना सांगतो की तुम्ही या ग्रामीण भागात, तुम्ही लोकांना सेवा द्या, आमची कोणतीही अडचण नाही. परंतु ते ग्रामीण भागात येत नाही आणि आमची लोक सेवा देतात, त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी मी हेच सांगू इच्छितो त्यांना का तुम्ही कमी लेखू नका. प्रत्येक पॅथीला एक आदर आहे आणि तो त्याच्या लिमिटमध्ये, त्याच्या कक्षेत जे काय शिक्षण प्राप्त केलेलं आहे त्याच्या आधारावरती रुग्णांना सेवा देऊ इच्छितो. जिथे गरज वाटते तिथे तो कॉर्पोरेट हॉस्पिटल, मोठ्या डॉक्टर, MD मेडिसिन, फिजिशियन यांच्याकडे तो रेफर करतोच. हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी कोणताही गैरसमज समाजात निर्माण करू नये आणि होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी करू नये, जी गेली 3 दिवसापासून खूपच खालच्या पातळीने त्यांनी आमच्या डॉक्टरांची बदनामी चालवली आहे. त्याला मी माझ्याकडे रिपोर्ट्स आहे, सिलेबस कंपॅरिझन आहे माझ्याकडे. आमचे लोक जी सेवा करतात त्याचा इतिहास आहे आणि त्यांच्याकडे सर्व्हिस करणारे आमची लोक आहेत. याच्यावरून तरी त्यांनी हे प्रकार थांबवावा आणि सहकार्याची भावना ठेवावी आणि न्यायदेवता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील. आता न्यायदेवतेने सुद्धा तुमच्या बाजूने निकाल दिला आहे. मुख्यमंत्री स्वतः त्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. सर्व काही पॉझिटिव्ह असताना कुठेतरी विरोध होतोय. हा विरोध किती दिवसात निवळेल काय वाटतं आणि येणाऱ्या काळात हे जे काही तुमचा संघर्ष आहे तो थांबेल का? निश्चित आमची जी मुख्य केस जी 2014ला त्यांनी स्टे करताना या कोर्सला स्टे मागवण्याकरता जी केस IMA ने केली, आम्हाला निश्चित विश्वास आहे. आता फायनल हिअरिंग आमची 13 आणि 14 ऑगस्ट दिलेली आहे आम्हाला तारीख. त्यात फायनल हिअरिंग होणार आहे आणि निकाल अपेक्षित आहे 3 महिन्यात निकाल येईल. परंतु शासनाला माहिती आहे कायद्याच्या कसोटीत बसवलेलं आहे आणि न्यायदेवता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याला विरोध करणार नाही, कारण आम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गाने रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही. हा कोर्स पूर्ण केलेला आहे म्हणूनच कोर्टाने देखील स्टे दिलेला नाही. मी सांगू इच्छितो IMAच्या डॉक्टरांनी हा अपप्रचार थांबावा आणि आपण एकच बरोबर कॉर्डिनेशन आहे. आम्ही तुम्हाला सपोर्ट केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस आपल्याकडे 2020ला करोना काळ आला होता त्यावेळेस कोणी केलं औषध उपचार? सगळे आपल्या आयुषचे डॉक्टर्स होते. यांनी खूप मोठी मदत केली. स्वतः आपला जीव धोक्यात टाकून लोकांना मदत केली, लोकांना उपचार केले. हा काळ विसरू शकत नाही. याचं त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. IMAने मला आजपर्यंत समजलं नाही की इक्विव्हॅलंट टू असतानाही आम्ही कधी त्यांची बरोबर नाही. मी स्वतः IMAचा असोसिएट मेंबर होतो एकेकाळी, कारण त्यावेळेस त्यांची संख्या नव्हती. आपल्या संभाजीनगरमध्ये मी स्वतः IMAचा असोसिएट मेंबर होतो, कारण त्यांना माहिती होती सगळे जे करतात व्यवस्थित प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतलेले आहे. आता तो कोर्स पूर्ण केलेला आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला कधी संपेल, साधारण काल जे हायकोर्टात आर्ग्युमेंट झालं त्यावरून आम्हाला असं वाटतं 3 महिन्यात हा विषय संपेल. ॲलोपॅथिक व्हर्सेस होमिओपॅथिक किंवा IMA व्हर्सेस हिमपम, CCMP, BHMS CCMP हा वाद संपलाच पाहिजे, कारण ती याच्यात कोणाचंही यात काही स्वार्थ नाही आहे. आपण जी करतो सेवा जनतेकरता, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत राहावी. त्यावेळेस तत्कालीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणले होते ग्रामीण भागातील लोकांची वैद्यकीय सेवा कोलमडून जाऊ नये. आजही स्टॅटिस्टिक बघा ग्रामीण भागातील काय. त्यांनी आश्वासन द्यावं आम्ही ग्रामीण भागात जातो, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते आश्वासन देत नाही, ते स्वतः जात नाही. बरोबर आहे. 3 महिन्यात निश्चित हा विषय संपेल. बराचसा शांत झालेला आहे.
आणि त्यांचं एकच हत्यार आहे माडला पुढे करून ते आंदोलन करतात. स्वतः कोणी हॉस्पिटल पण ठेवत नाही. स्वतःचे सर्वांचे हॉस्पिटल चालू आहे. परवा देखील चालू होते. पण आपल्याला त्यात विरोधात जायचं नाही. आमची हीच भूमिका आहे. त्यांनी गैरसमज करू नये. त्यांनी चर्चा करावी आमच्याबरोबर. लेकिन व्हिडिओ माध्यमाने किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाने, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमाने होमिओपॅथिक डॉक्टरची बदनामी करू नये ही त्यांनी थांबवली पाहिजे, असं माझं त्यांना विनंती आहे. तुम्हाला चर्चा करायची, निश्चित आमच्याबरोबर चर्चा करा. निश्चितच, कारण की हा संघर्ष होमिओपॅथीचा आहे. कोणत्याही पॅथीचा हा वाद निश्चितच नाहीये. एमबीबीएस आणि BHMS हा वाद निश्चितच 3 महिन्यात सॉर्ट आउट होईल. जो काही संघर्ष चालू आहे, जो काही न्याय आहे, न्याय देवता त्यांना निश्चितच न्याय देईल अशा अपेक्षा डॉक्टर प्रकाश जांभट सर यांनी व्यक्त केली आहे. आणि होमिओपॅथी यांचा जो संघर्ष आहे, याचं जे रजिस्ट्रेशन आहे, त्यांचंही शिक्षण आहे, त्यांचे योगदान आहे ग्रामीण भागात. फक्त त्यांनी एकच रिक्वेस्ट केली आहे की रुग्णांची सेवा करण्याची संधी द्यावी, आणि ते करतायत, त्याबद्दल काही शंकाच नाही. परंतु लवकरात लवकर हा प्रश्न सॉर्ट आउट होईल आणि हा जो संघर्ष आहे तो संपेल आणि रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने होईल आणि सामान्य नागरिकांना एक आरोग्यदायी जीवन मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करूया. खरं तर धन्यवाद सर. खूप मोठा संघर्ष आहे आणि योगदान सुद्धा आहे. जाता जाता जनतेला आणि सरकारला काय संदेश असेल? यात विशेष आमचे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर बाहुबली शाह आणि हिमपंप संघटनेचे डॉक्टर परेश नवलकर हे आमचे 2 असे व्यक्तिमत्व आहे ते शासन दरबारी यांचं चांगलं वजन आहे, अभ्यास आहे. निश्चित ह्या दोघांच्या माध्यमाने 3 महिन्यात हा विषय संपेल अशी खात्री आहे. IMA मी तेच सांगेल परत की आपण होमिओपॅथिक डॉक्टरांची बदनामी करू नये आणि त्यांना बरोबरीचा लहान भाऊ समजावा. आणि जनतेनेही पूर्ण विश्वास, आज गेली 50 वर्षापासून आम्ही सेवा करत आहे. निश्चित आपण आमच्यावरती विश्वास ठेवा. जितकं आम्हाला शक्य तितके आम्ही वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवू हे मी आपणास आश्वासन देतो. थँक्यू वन्स अगेन. स्टुडिओमध्ये मला बोलवलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.